हॅलो गाईज, चला तर आज आलो आहे आम्ही बाहेर आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आणि थंड वातावरण दिसतं. आणि अशा वातावरणामध्ये बाहेर आलं की अजून मूड फ्रेश होतं. त्यासाठी आज आलो आम्ही इथे. आणि इथे कशासाठी आलो आहे ते पण आम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. हे आहे महाराजा चाय. इथे स्पेशल चहा मिळतो. चला तर मग मी तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवते की इथला चहा कसा आहे, टेस्ट कसा आहे आणि कसं आहे. तुम्ही पण इथे येऊन ट्राय करू शकता की नाही ते पण मी तुम्हाला सांगणार. आणि हे आम्ही चाललो आहे आतमध्ये. आणि इथे आदिवासला एक गंमत दिसली आणि ते म्हणजे आहे पाण्याचे फवारे. आणि गार त्याला वाटत होतं, खूप मजा येत होती. त्याच्यासोबत तो बरेच वेळ खेळला. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता ओपन प्लेस असल्यामुळे एकदम छान फील येत होता आणि फ्रेश वाटत होतं एकदम. कारण पावसाचं वातावरण ऑलरेडी झालेलं असल्यामुळे अजून थंड थंड वाटत होतं. आणि त्यानंतर हा इथे असा मेनू लावलेला आहे. याच्यात सगळं प्राईससोबत लिहिलं आहे. तुम्हाला जे हवं तुम्ही इथे ऑर्डर करू शकता. आणि इथे ऑर्डर करून ते आपला ऑर्डर त्यांचा रेडी झाला की ते आणून पण देतात. आणि इथे हा आदिवास तोपर्यंत असंच मजा करत होता, इकडे तिकडे बघत होता. नंतर हा चहा आला आमचा. चहासोबत अजून यांनी काय मागवल्याचं ना मलाही माहीत नाही. ते पण मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं. आणि त्यानंतर आदिवासला आम्ही थोडंसं चहा गार होण्यापर्यंत आम्ही जरा गप्पा वगैरे मारल्या. आदिवास पण माझ्याशी गप्पा मारत होता, सांगत होता मला गाड्यांबद्दल त्याला बोलायला खूप आवडतं. म्हणून त्याला बाहेर जाताना जी गाडी दिसेल त्या गाडीचं नाव तो मला सांगत होता. ही गाडी आहे, ती गाडी आहे. आणि त्याला गाड्या खूप आवडतात म्हणून गाड्याबद्दल त्याला ऑलमोस्ट सगळ्याच गाड्यांची नावं माहिती आहेत. आणि जे काही नवीन आता आले असेल त्या गाडीचं नाव जर माहीत झालं ते पण त्याला लवकरच माहीत झालं तरी ते पण मला त्यानंतर असंच गप्पा मारत त्यांनी आमच्या दोघांसोबत पण गप्पा वगैरे मारल्या. त्याचा पण जरा टाईमपास झाला कारण दिवसभर घरात तो मोबाईल टी व्ही आणि स्टडी करून तो पण वैतागून जातो. आणि आता नंतर त्यांनी चहा ट्राय केला आणि जो होता गरम त्याला लागला थोडा चटका. तो मला थोडा रागवला पण त्यानंतर मी थोडा गार करून त्याला चहा दिला आणि त्याला पण टेस्ट खूप आवडली. त्याला पण चहा खूप आवडला, त्याने पूर्ण चहा पिला. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथलं वातावरण किती छान आहे आणि एकदम मूड फ्रेश होईल असं वातावरण आहे. पण लिहिलं इथे या लोकांनी. त्यानंतर आमचं ऑर्डर आलं आणि आम्ही इथे पावभाजी आणि वडापाव मागवलेला. पावभाजी मला खूप आवडतं आणि त्याचसोबत आदिवासला वडापाव आवडतं पण त्यांनी पावभाजीसुद्धा खाल्ली कारण टेस्ट इथला खरंच खूप छान होता. खाऊन आम्हाला छान वाटलं. आम्ही तिघांनीसुद्धा मजा घेत इथे